टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश। पर्यावरण संवर्धन हरित महाराष्ट्र अभियानाला बळकटी देण्यासाठी आणि वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज जत तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। विविध मान्यवर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, गटविकास अधिकारी अविन पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांचे सहाय्यक तसेच महसूल, पंचायत समिती आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकांना आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन केले। वाढते तापमान, पाण्याची टंचाई, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केले। आमदार गोपीचंद पडळकर यांनी पर्यावरणाचं रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याचं सांगितले। शासनाच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढणे आवश्यक असून लावलेलं प्रत्येक झाड जगविण्यावर भर देणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी वृक्ष लागवड ही केवळ औपचारिक न राहता ती लोक चळवळ बनली पाहिजे असं मत व्यक्त केले। तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी शासकीय कार्यालयांच्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवड करून परिसर हिरवागार करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातील असं सांगितले। गट विकास अधिकारी अविन पाटील यांनी ग्रामीण भागातही वृक्ष संवर्धनासाठी ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारच्या सावली, फळझाडे व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली। उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लावलेल्या वृक्षाचे नियमित संगोपन, पाणी देणे आणि संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला। पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकानं पुढाकार घेतल्यास भविष्यात अधिक हिरवागार, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त परिसर निर्माण होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत अशा उपक्रमांची सातत्यानं अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे।